तर काल नागपूरमध्ये युवा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन या नागपूर परिसरामध्ये केलं. काय पहिली प्रतिक्रिया त्याविषयी काय सांगाल? ते आंदोलन त्यांच्या मनामध्ये असं होता की प्रशिक्षण ते रोजगारची योजना ते कधी रोजगारची नव्हती. GR बघू शकता, स्पष्ट आहे. ते फक्त प्रशिक्षणासाठी होती. पूर्वी 6 महिन्यासाठी होती, नंतर 5 महिन्याचा एक्सटेन्शन झाला. 1,16,000 विद्यार्थ्यांना 804 करोड रुपयाचा वितरण केला. यावेळी पुरवणी मागा पण 408 करोड रुपये ठेवणार बंद होणार नाही. आणि त्याशिवाय जे रोजगार प्रशिक्षण घेऊन पुढे जाता त्यांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मार्गदर्शनामध्ये आपण 6 कलमी योजना तयार केली आहे. त्याने शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये त्याने बेनिफिट होणार आहे. त्याशिवाय त्याने आपला जे काही मुख्यमंत्री स्वरोजगार या त्यांच्यामध्ये होणार आहे, रोजगार मेळाव्यामध्ये होणार आहे. प्रत्येक उद्योगामध्ये त्यांची लिस्ट पाठवणार आहे, चांगली रीतीने पण करणार आहे. एकूण त्यांना हे जे विद्यार्थी आहेत त्यांना आता इथं पुढे कशा प्रकारची योजना तुम्ही पुढे ती राबवताय, किती कार्यकाळ असणार आहे? मी सांगतो ते 6 कलमी योजना तयार केली आहे. मी तुम्हाला डिटेल सांगितलंय. त्याने सर्वांना त्याचा लाभ होईल. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज नागपूर.